महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। या शिवस्वराज्य यात्रेच्या पाथरी इथल्या केवळ सभेसाठी नाही तर विजयाची नांदी देण्यासाठी जमलेल्या व्यासपीठावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुसंस्कृत आणि निष्ठावान हे शब्द उच्चारल्यानंतर ज्यांचा चेहरा समोर येतो ते प्रदेशाध्यक्ष नामदार जयंतरावजी पाटील साहेब, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्या राज्यसभेच्या खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजिया खान मॅडम, माजी आरोग्य मंत्री राजेश भैया टोपे, युवकांचे प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख, विजयरावजी गव्हाणे, पंडितजी कांबळे, नागेशजी फाटे, भीमरावजी हत्तीआंबिरे, रितेशजी काळे, सोनालीताई देशमुख, जुनेशजी दुरानी, सुभाषजी कोल्हे, इम्रानजी लाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या मनगटात ताकद, उरात हिम्मत, डोक्यात राजकारण, काळजात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत हे दाखवून दिलं ते बाबाजानी दुरानी। सर्व पत्रकार बांधव आणि आपणा सर्वांना जय शिवराय। खरं तर पाथरी विधानसभेत आल्यानंतर जयंतराव पाटील साहेब मी वॉशिंग मशीन शोधत होतो, कारण मला असं कळलं पाथरीमध्ये एक वॉशिंग मशीन आहे, म्हणजे कोणावर तरी 72 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप झाला, चौकशी लागली आणि माणूस टुनकन उठून सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर गेल्यानंतर त्यांची चौकशी कुठं गेली तेच कळना झालं। अशी पाथरी विधानसभेत एक परिस्थिती असल्याचं कानावर आलं आणि म्हणून बाबाजानींचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं। बाबाजानी दुरानी साहेब, तुमचा मनापासून अभिमान वाटतो, कारण तलवारीची परीक्षा रणांगणात होते आणि मर्दाची संकट काळात होते। या संकट काळामध्ये जेव्हा महाराष्ट्र लक्ष देऊन राहिलाय, महाराष्ट्राच्या निवडणुकांकडे, महाराष्ट्राच्या राजकारणाकडे देशाचं लक्ष लागून राहिलंय की हा महाराष्ट्र दबावापुढे झुकणार का, महाराष्ट्र खोट्या केसेस समोर मुजरे करणार का, महाराष्ट्र स्वाभिमानाच्या बाजूने उभं राहणार। बाबाजानी दुरानी साहेब, तुम्ही स्वाभिमानाच्या बाजूने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। खरं तर मगाशी राजेश भैया बोले की आप तो सियासत के गुरु है, आणि त्याच वेळी भैयांनी आणखी एक सांगितलं, सगळ्यांची कुंडली आदरणीय जयंत पाटील साहेबांकडे, आणि त्यामुळे आता पुढच्या काळात माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला हे बघणं फार इंटरेस्टिंग आहे का कुंडलीचे जे जादूगार आहेत ते कुंडली काय काढतात आणि त्या कुंडलीत ग्रह कसे फिट करायचे ते बाबाजानी दुरानी कशी सेटिंग करतात, या गोष्टी खरं तर बघणं इंटरेस्टिंग आहे। गमतीचा भाग सोडून द्या, पण खरोखर महाराष्ट्राच्या राजकारणातली ही जी परिस्थिती आहे, आज जेव्हा परभणी जिल्ह्यामध्ये बोलतोय, पाथरी तालुक्यामध्ये उभं राहून बोलतोय, तेव्हा पाथरी तालुक्यामध्ये काळी आई आहे, सोन्यासारखी काळी आई सोनं आहे, आणि इथं जे शेतकऱ्याचं सोनं आहे तो कापूस आहे, ती सोयाबीन आहे। मगाची राजे भैया बोलले 2013 साली गळ्यात टाळ घालून बेंबीच्या देठापासून ओरडून एक यात्रा निघाली होती। या यात्रेत काय सांगितलं होतं तुम्हाला? कापसाला किती भाव देऊ, कपाशीला किती? 10,000। आता मिळतोय किती? व्हेरी गुड। बघा, 2013 साली 10,000 भाव देणारे 2024 साली भाव किती देतात? 6,000। नुकसान किती होतंय भावाओ तुमचं? 4,000। आता सांगा एकराला किती क्विंटल कापूस काढताय? 10 क्विंटल निघालं का 5 क्विंटल निघालं? 12 क्विंटल निघालं। भले शाबास, त्यांचं झालं 10 क्विंटलनी 4,000 गुणिले 10 म्हणजे 40,000चं नुकसान त्यांचं झालं,
48,000चं नुकसान. तुमचं झालं विचार करा, 40 आणि 48,000चं नुकसान होतं. 2013 साली DAP ची बॅग कितीला होती? 450 रुपयाला होती. आता खताची गोण गेली 1650 रुपयाला गेली. कीटकनाशक वाढली. 14 साली पेट्रोल 60 रुपये होतं, आज 110 रुपये झालं. आणि तुम्हाला काय सांगायले? बाबा ओ घ्या 1500 रुपये. म्हणजे 40,000 रुपये टेकवायले आणि म्हणायला लागले आता लाडकी बहीण म्हणा. पण बहीण म्हणायला आली आमच्या दाजीच्या कपाशीच्या भावाचं काय करायचं राजे हो? त्याचा आधी उत्तर द्या. काल पेपरामध्ये बातमी वाचली असेल तुम्ही, कपाशी बरोबर सोयाबीन पिकवतोय आपण, बरोबर का नाही? त्याच यात्रेमध्ये गळ्यात टाळ घालून बोंबलू काय सांगत होते? सोयाबीनला किती भाव मिळाला पाहिजे? 6,000 भाव मिळाला पाहिजे सांगत होते. आता मिळतोय किती सोयाबीनला भाव तुमच्या? 4,000. म्हणजे सोयाबीनचं क्विंटल मागं नुकसान किती? 2,000चं. म्हणजे कट्ट्या मागं नुकसान किती? 1200 ते 1400 रुपयाचं कट्ट्या मागं नुकसान व्हायलंय तुमचं. 1200 ते 1400 एका कट्ट्यात हाणायलेत आणि 1500 रुपये द्यायलेत. पण हा भाव कसा पाडला जातो याचा विचार करा. मागच्या 1 जुलै महिन्यामध्ये 19 लाख टन खाद्यतेल सरकारने आयात केलं. मागच्या 3 महिन्यामध्ये 50 लाख टन खाद्यतेल सरकारने आयात केलं. सरकार खाद्यतेल आयात करतं. जेव्हा हे खाद्यतेलाची आयात होती, जेव्हा सोयाबीनची आयात होती, तेव्हा सोयाबीन पिकवणाऱ्या आमच्या शेतकऱ्याच्या स्वप्नावरून नांगर फिरवला जातो. हे पाप या सरकारचं. कपाशीला 1 वर्ष भाव मिळाला होता का नाही? भाव पाडला कुणी? हा भाव पाडण्यासाठी ऑस्ट्रेलियातून कापूस आयात करण्यात आला आणि ऑस्ट्रेलियातून कापूस आयात करून माझ्या कपाशी उत्पादक शेतकऱ्याच्या स्वप्नाच्या ताटात माती कालवण्याचं पाप ज्या सरकारने केलं, त्या सरकारला आता जागा दाखवण्याची वेळ आली. बरं, जी गोष्ट शेतकऱ्याची, कारण सरकार म्हणतं लाडकी बहीण, या बहिणीचा बाप शेतकरी असतो, या बहिणीचा भाऊ शेतकरी असतोय, या बहिणीचा नवरा शेतकरी असतोय. आणि ती बहीण म्हणती माझ्या बापाला, माझ्या भावाला, माझ्या नवऱ्याला जो शेतात राबतो, जो काळ्या आईची सेवा करतो, त्याचं 40-45 हजाराचं नुकसान करताय आणि 1500 देताना म्हणताय बाई ही ओवळली आणि याच्यात गोड मानून घे. बरं, बापाचं, भावाचं, नवऱ्याचं हे झालं, भाच्याचं काय गड्या हो? भाच्याचं काय? हा भाचा आज वाढ बघतोय. 2.5 लाख पद रिक्त आहेत शासनामध्ये. 2.5 लाख पद. या 2.5 लाख पदांमध्ये आमच्या भाच्यांना नोकरी मिळत नाही. या मराठवाड्यातल्या तरुणांना नोकरी मिळत नाही. महाराष्ट्रातल्या तरुणांना नोकरी मिळत नाही. मगाशी महबूब भाई बोलले 17 उद्योगधंदे गेले. 17 उद्योगधंदे महाराष्ट्रातून जात असताना या तरुणांच्या हाताचं काम हिरावून घेतलंय. या तरुणांच्या नशिबातला रोजगार हिरावून घेतलाय. आणि महायुती सरकार मधले एक माननीय उपमुख्यमंत्री काय म्हणाले? गुजरात काय पाकिस्तानात आहे का? जर महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर मत मागायला गुजरातला जाना भावाओ, आमच्याकडे कशाला यायले? जोपर्यंत आमच्या तरुणाला तुम्ही हाताला काम देत नाही तोपर्यंत आमच्याकडे येऊ नका. कारण हे भाजपवाले आणि या भाजपच्या उजव्या डाव्या मांडीवर कारवाईच्या भीतीपोटी वॉशिंग मशीन मधून निघून जाऊन बसलेले महायुतीचं 3 तिघाडा सरकार आजकाल गाईचं बोलतंय पण महागाईचं बोलत नाही. आजकाल रामाचं बोलतंय पण कामाचं बोलत नाही. 2.5 लाख पद रिक्त राहतात. ती पद भरली जात नाहीत. उद्या 18 ऑगस्टला परीक्षा IBPS ची आणि त्याच्याबरोबर समाज कल्याण विभागाची परीक्षा आहे. सगळ्यांनी सांगून थकले. पण दोन्ही परीक्षा एकाच दिवशी. आमची पोरं 2 परीक्षा एकाच वेळी देऊ शकणार नाहीत. महाराष्ट्रातल्या लाखो तरुणांचं नुकसान या 2 परीक्षा एकाच वेळी असल्यामुळे होतंय. पण महाराष्ट्र सरकारला याचं काहीच सोयर सुतक नाही. हे महाराष्ट्रातला तरुण विसरणार नाही. 25 ऑगस्टला परत IBPS ची क्लर्कची परीक्षा आणि MPSC ची पूर्व परीक्षा आहे. पण कर्नाटक सरकारनं असं जेव्हा कर्नाटकात झालं तेव्हा कर्नाटक सरकारने भावाओ तारीख बदलली.
पण महाराष्ट्र सरकारला जाग अजून आलेली नाही. हे नुकसान महाराष्ट्रातल्या तरुणांचं होतंय. आणि त्यामुळे लाडकी बहीण माऊली हेच म्हणती की भाच्याच्या हातातोंडचा घास हिरावून घेतो आणि बहिणीला म्हणतो ओवाळणी घालतो, त्यात सुखी राहा. असं कसं होईल? आणि ही सगळी परिस्थिती आहे. म्हणून झालं काय, काल निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत माननीय निवडणूक आयोगाने काय सांगितलं? गेली 15 वर्ष हरियाणा बरोबर जी महाराष्ट्राची निवडणूक होत होती ती यावेळी होणार नाही. ही होणार नाही सांगत असतानाची कारण सांगताना माननीय निवडणूक आयोगाने सांगितलं, महाराष्ट्रात पाऊस आहे, महाराष्ट्रात गणेशोत्सव आहे, महाराष्ट्रात पितृपक्ष आहे, महाराष्ट्रात नवरात्रोत्सव आहे, महाराष्ट्रात दिवाळी आहे. माननीय निवडणूक आयोगाने एवढी कारणं दिली तरी राजे हो, 5 वर्षापूर्वी जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हाही महाराष्ट्रात पाऊस होता, तेव्हाही गणेशोत्सव होता, तेव्हाही पितृपक्ष होता आणि तेव्हाही दिवाळी होती. आता गंमत झाली काय माहितीये? एक पोरग होतं, पोरग कॉपी करू करू पास होत होतं, जसं 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रात झालं. पहिली कॉपी झाली, याचा पेपर पळवला, म्हणजे पोरांनी एक उत्तर पत्रिका दुसऱ्याच्या याच्यातून ढापली, एक पुरवणी ढापली, स्वतःच्या उत्तर पत्रिकेला जोडली 2.5 वर्षापूर्वी. म्हणजे उत्तर पत्रिका फिरून आली सुरत गुवाहाटी गोवा करून आणि ती पुरवणी लावली. नंतर दुसऱ्या पोराला सांगितलं, बघ बर का तुझ्यावर कारवाई करीन, म्हणून त्या पोराच्याकडून दुसरी उत्तर पत्रिका त्या पुरवणी ढापली, ती उत्तर पत्रिकेला जोडली. पोराला वाटलं आता अभ्यास पूर्ण झाला. जेव्हा विचार करायला लागला तेव्हा पोराला कळालं आपला अभ्यासच झाला नाही, परीक्षेत नापास होणार याची गॅरंटी आहे. पण पोराचा बाप मोठा, पोरांनी बापाकडे वशिला लावला आणि सांगितलं, जरा कॉलेजला सांगा ना परीक्षा पुढे ढकला. कळलं का पोरग कोणते? कळलं का राजो पोरग कोणते? नापास होणार हे कळल्यानंतर पोरांनी सांगावं परीक्षा पुढे ढकला. तसं महाराष्ट्रातून महायुती सरकार जाणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि त्यामुळे सांगितलं जातंय निवडणुका पुढे ढकला. पण शेतकऱ्याची लेकरं आहोत, पाऊस लांबणीवर पडला म्हणून हातपाय गाळून बसत नाही. आम्ही कंबर कसून पुन्हा नांगरणी दुबार पेरणीची तयारी करतोय. त्याच पद्धतीने निवडणुका लांबणीवर पडल्या म्हणून भ्रष्टाचाराचं तण माजलेलं महायुतीचं सरकार नांगरून टाकायला आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या सत्तेची पेरणी करायला माग पुढं पाहणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि म्हणून काल एक दुर्दैवी घटना घडली महाराष्ट्रात ही दुर्दैवी घटना घडली. एका महंतांकडून एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं गेलं आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती, बाळांनो सावध व्हा भावांनो. जेव्हा विकासाच्या नावावर निवडणुका जिंकता येत नाही, गुलाबी रंग जरी दिला भिंतीला, भितडाला गुलाबी रंग दिला तरी महागाईचे फोपडे आणि बेरोजगारीच्या भेगा दिसत राहिल्यात. सरकार जाणार गुलाबी रंगाखाली, बेरोजगारी लपत नाही, गुलाबी रंगाखाली महागाई लपत नाही, गुलाबी रंगाखाली शेतकऱ्यांची दुरावस्था लपत नाही. आणि म्हणून ही नवीन प्रयोगशाळा महाराष्ट्रात येऊ घातलीये का याचा विचार करा. कारण हेच महंत 2018 साली त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरायला आहे. हेच महंत एका मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंना एका व्यासपीठावर बसवून हरिनाम सप्ताह करताना हेच महंत 2018 साली यांना आक्षेप नव्हता तेव्हा सरकार कुणाचं होतं तर भारतीय जनता पक्षाचं होतं. आता सरकार जाईल असं दिसायला लागलं तर ही जर गरळ ओकून 2 समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल तर भावांनो, आठवा महात्मा ज्योतिराव फुल्यांना, ज्यांनी ईश्वराचं नावच निर्मिक ठेवलं, सत्यशोधक समाज निर्माण केला. हा सत्यशोधक समाज निर्माण करत असताना शेतकऱ्याचा आसूड ओढला. 8वा राजर्षी शाहू महाराजांना, 8वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि 8वा छत्रपती शिवाजी महाराजांना. हे सरकार जेव्हा वागणक आणायचं सांगतं
महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवप्रेमींची घोर फसवणूक केली यांनी. जे वाघनख आणलं तेव्हा सांगितलं हे वाघनख अफजल खानाच्या मोहिमेत असलेलं आहे, पण नंतर लंडनच्या म्युझियमनी सांगितलं हे वाघनख तेच आहे का याची आम्हाला गॅरंटी नाही. वाघनखाच्या नावानं एक वेगळं वातावरण करण्याचा प्रयत्न होता, पण याच महाराष्ट्राचा इतिहास याचा साक्षी आहे की त्याच अफजल खानाला भेटायला जाताना महाराजांच्या 10 अंगरक्षकांपैकी एक सिद्धी हिलाल सुद्धा होता. ही महाराष्ट्राची संस्कृती, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. 18 पगड जातीच्या लोकांनी एकत्र येऊन एका विधायक कार्यासाठी प्रेरित होणं याला स्वराज्य म्हणतात. आणि म्हणून सांगतो, एक साधा प्रश्न विचारतो भावांनो. 2 मित्र होते, एक हिंदू मित्र होता, एक मुस्लिम मित्र होता. दोघं रस्त्याने निघाले. रस्त्याच्या एका बाजूला मंदिर होतं, दुसऱ्या बाजूला मस्जिद होती. हिंदू मित्र कुठं जाईल? मंदिरात. काय चुकलं? मुस्लिम बांधव कुठं जाईल? मस्जिद मध्ये. काय चुकलं? दोघंही आपापल्या जागी बरोबर होते. दुसऱ्या दिवशी दोघं एकत्र निघाले. एकत्र निघाल्यानंतर एका बाजूला मंदिर होतं, एका बाजूला मस्जिद होतं. दुपारची वेळ होती. सकाळपासून पोटात अन्नाचा कण नव्हता. पोटात कावळे काव काव करत होते. एका बाजूला मंदिर होती, एका बाजूला मस्जिद होतं, समोर जेवणाचं हॉटेल होतं. दोघं आधी कुठं जातील? राजे हो, तुमच्या मनामध्ये तुमच्या डोक्यामध्ये अंगार पेरणाऱ्यांना हेच सांगा, पोटातली जी आग असते, जी भाकरी असते, त्या भाकरीसाठी जो रोजगार लागतो, त्या रोजगाराला जात धर्म कुठलाही रंग नसतो. ती फक्त पोटातली आग असते. आणि ही पोटातली आग आज माझ्या मराठवाड्यातल्या तरुणांना आहे. ही रोजगाराची भूक माझ्या मराठवाड्यातल्या तरुणांना आहे. ही विकासाची आस माझ्या मराठवाड्यातल्या तरुणांना आहे. आणि ही विकासाची आस भागवण्यासाठी, विकासाची भूक भागवण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं सरकार आणणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. आणि एक गोष्ट खरी सांगतो, बाबाजानी दुरानी, मला खात्री आहे की आपण आई जगदंबेकडे हीच प्रार्थना करतो की बाबाजानी दुरानी हे येणाऱ्या महाविकास आघाडी मधले सत्तेतले आमदार असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद. यानंतर साहेब आमचे काही प्रवेश आहेत, अगदी 2 मिनिटाचा वेळ द्या. सर्वप्रथम पाथरी विधानसभा अध्यक्ष म्हणून आमचे तरुण तडफदार नेते संतोषजी देशमुख यांना नियुक्ती पत्र देण्यात यावं. यानंतर मानोद तालुका